जय हिंद सर्वांना. तर आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे प्री काँग्रेस असोसिएशन, म्हणजे काँग्रेसची जी स्थापना झाली त्याच्या अगोदरचे जे असोसिएशन होते त्याबद्दल हे लेक्चर असणार आहे. ते का तर प्रत्येक एक्झाममध्ये विचारलं जात आहे ग्रुप बी अँड सीच्या, आणि ऑफकोर्स टी सी एसच्या तर विचारतच असतात. टी सी एसमध्ये थोडंसं डीप विचारतात किंवा आणि ग्रुप सी आणि बीमध्ये थोडंसं स्थापना वगैरे विचारलं जातं. ओके, सो स्टार्ट करूया लेक्चरला. बघा, हे लेक्चर तुम्हाला नक्कीच 1-2 मार्क आणून देईन एक्झाममध्ये. काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी प्रमुख संघटना ज्या होत्या ते कोणकोणत्या होत्या आपण पाहणार आहोत. बंगभाषा प्रकाशिका सभा, पहिली जी संघटना होती ती म्हणजे बंगभाषा प्रकाशिका सभा. कोणी स्थापन केली होती तर राजा राममोहन रॉय यांनी RRRनी स्थापन केली बंगभाषा प्रकाशिका सभा. यांची अजून एक सभा होती ती म्हणजे ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाज केव्हा होती? 1829मध्ये, 1829मध्ये. ठीक, अजून तीच म्हणजे बॉम्बेमध्ये त्यांची म्हणजे त्याला मोटिवेट होऊन बॉम्बेमध्ये परमहंस सभेची स्थापना केली होती दादा पांडुरंग तरखडकर. ओके, सो ते इम्पॉर्टंट नाही, हे एक लक्षात ठेवा राजा राममोहन रॉय यांचं की बंगभाषा प्रकाशिका सभा त्यांनी स्थापन केली होती. ते बंगालचे होते मूळतः. ओके, हे भारतातील पहिली आधुनिक राजकीय सामाजिक संघटनापैकी एक मानली जाते. ठीक, नेक्स्ट वर जाऊया. ईस्ट इंडिया असोसिएशन, EIA. ईस्ट इंडिया असोसिएशन कोणी स्थापन केलं होतं? 1866 साली दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केलं होतं. हे लंडनमध्ये स्थापन झाले व भारतीय प्रश्नावर ब्रिटिश लोकमतावर परिणाम करण्याचा प्रयत्न करत होते. आता दादाभाई नौरोजी यांच्याबद्दल बोलायचं झालं तर पहा, दादाभाई नौरोजींनी पहिला शब्द स्वराज हा पहिला शब्द त्यांनी उच्चारला होता. ओके, परत त्यांना फर्स्ट इंडियन ब्रिटिश मेंबर ऑफ पार्लमेंट असं पण म्हटलं जातं. जे ब्रिटिश पार्लमेंट होतं त्या काळचं, तर त्यामध्ये ते मेंबर होते, पहिले मेंबर होते. ठीक, त्यांनी काँग्रेसची कोणती कोणती अधिवेशने केलेली आहेत तर काँग्रेसची त्यांनी 1886, 1893 आणि 1906. हे 6 आपण लक्षात ठेवू शकतो आणि 3. ठीक, असं लक्षात ठेवू शकतो आपण. हे काँग्रेसचं का सांगत आहे कारण खाली मी एकदम शेवटला आजच्या लेक्चरच्या शेवटमध्ये ना काँग्रेसचे इम्पॉर्टंट सेशन ॲड केलेले आहेत. आणि कसं आहे ना, दादाभाई नौरोजीचं सेशनबद्दल विचारू शकतात, सो त्याच्यामुळे मी दिलेलं आहे. परत त्यांना फादर ऑफ काय म्हणतात, फादर ऑफ नॅशनल इन्कम म्हणतात त्यांना. ओके, आणि ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया पण म्हणतात. त्यांनी बुक्स लिहिले होते कोणते? पॉवर्टी ऑफ अनएम्प्लॉयमेंट, ब्रिटिश रूल इन इंडिया, असं काहीतरी बुकचं नाव होतं. ठीक, त्यांनी परत रस्त गुफ्तार नावाचं पारशी भाषेमध्ये पारशी लोकांसाठी एक मॅगझिन सुरू केलं होतं. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. हे आपल्याला टी सी एसमध्ये एकदा विचारलेलं की दादाभाई नौरोजींनी कोणी स्वराज हा पहिला शब्द उच्चारला वगैरे, असा काहीतरी होता प्रश्न. सो दादाभाई नौरोजी यांनी उच्चारला होता, यांचं खूप मोठं स्थान आहे. ओके, परत त्यांनी नौरोजी फरदोनजी आणि SS बंगाली यांच्यासोबत ना रहनुमाई मजुद्दीन सभा स्टार्ट केली होती. ठीक, 1851मध्ये. हे तेवढं ग्रुप सीला इम्पॉर्टंट नाही, जे सीला इम्पॉर्टंट आहे ते मी सांगत आहे सध्या तरी. पण तरी लक्षात ठेवा, इफ एनी केस कोणी ग्रुप सी पण देत असेल, TCS पण देत असेल तर त्याच्या कामी येईल. ओके, सो दादाभाई नौरोजी यांनी EIA सुरू केलं होतं 1866मध्ये. ठीक, पुणे सार्वजनिक सभा किंवा पुणा सार्वजनिक सभा 1870मध्ये महादेव गोविंद रानडे होते पुणा सार्वजनिक सभेमध्ये. हे प्रार्थना समाजामध्ये पण यांचं नाव दिसून येतं आपल्याला. ते सदस्य होते प्रार्थना समाजात, ते रानडे, महादेव गोविंद रानडे. ओके, ठीक, 1870मध्ये स्थापन केलेली आहे. अजून चौथा नंबर, इंडियन लीग. तर इंडियन लीग जी आहे ते 1875मध्ये स्थापन झालेली आहे. इंडियन लीग कोणी स्थापन केलेली आहे? शिशिर कुमार घोष यांनी इंडियन लीग कोणी स्थापन केली? शिशिर SKG. SKGने काय स्थापन केली? इंडियन लीग. ओके,
बंगालमध्ये राष्ट्रवादी विचारांना चालना देणारी संघटना होती. ठीक. नेक्स्ट इंडियन नॅशनल असोसिएशन. इंडियन लीगच्या नंतर इंडियन नॅशनल असोसिएशन 1876मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी स्थापन केली होती. हा प्रश्न येऊन गेलेला आहे, आय थिंक सो बीमध्ये आलेला आहे, ग्रुप बीमध्ये, की इंडियन नॅशनल असोसिएशनचे पहिले अध्यक्ष काहीतरी विचारलं होतं. त्यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जीचं ऑप्शन नव्हता, आय थिंक सो. सुरेंद्रनाथ बॅनर्जी ऑप्शन नव्हते, आनंद मोहन बोस ऑप्शन होता. सो आनंद मोहन बोसला टिक करायचं होतं. ठीक. पुढे इंडियन असोसिएशनमध्ये रूपांतरित झाले याचे. ठीक. राष्ट्रवादी चळवळीचे मुख्य केंद्रबिंदू बनले. नेक्स्ट मद्रास महाजन सभा. मद्रास महाजन सभा. तर मद्रास महाजन सभा 1884मध्ये मद्रास येथे स्थापन झालेली आहे. ठीक. तर संस्थापक कोण होते? वीर राघवचारी, सुब्रमण्यम अय्यर आणि आनंद चार्लो. ठीक. तर मद्रास महाजन सभेबद्दल पण येऊन गेलेलं आहे की मद्रास महाजन सभा हे जे आहे त्यात खालच्या ऑप्शनमध्ये, म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शनमध्ये कुठला व्यक्ती नव्हता असा काहीतरी प्रश्न होता. सो हे 3 नाव तर आपल्याला दिले होते, एक नव्हतं दिलं वाटतंय. ठीक. सो नाव पाठ करून ठेवायचे. थोडंच आहे, पाहू शकता तुम्ही, 1 पण मिनिट लागणार नाही. ट्रिक, स्वतःची ट्रिक वापरून जर केलात ना येऊन जाईल. ठीक. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. तर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन जी होती ते 1885 साली बॉम्बे किंवा मुंबई येथे, मद्रास महाजन सभामध्ये हा प्रश्न नव्हता आला ऑडमॅन आउटचा, हा बॉम्बे प्रेसिडेन्सीचा आलेला. फिरोजशाह मेहता, केटी तेलंग आणि बदरुद्दीन त्याबजी हे 3 नाव दिलं होतं. आणि ऑप्शन जे होता ना, म्हणजे एक ऑप्शन ऑडमॅन आउटचा होता, तर तो काढायचा होता. 1885मध्ये ही स्थापन झाली होती. INC पण याच इयरमध्ये स्थापन झाली होती. ओके. 1885मध्ये. परत बदरुद्दीन त्याबजी जे होते ते पहिले मुस्लिम होते इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये अध्यक्ष असणारे. आणि दुसरं म्हणजे त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसचं 3rd अधिवेशनाचं अध्यक्षपद स्वीकारलं होतं. ओके. हे एक लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. पहिलं, दुसरं, तिसरं आजकाल विचारत आहे, ट्रेंडमध्ये चालू आहे तो प्रश्न. ओके. सो बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनशी कोण कोण संबंधित होते? फिरोजशाह मेहता, केटी तेलंग, बदरुद्दीन त्याबजी. ठीक. नेक्स्ट बॉम्बे प्रदेशातील लोकहितासाठी काम करणारी संघटना होती ही. आता येतो इम्पॉर्टंट थिंग, भारतातील राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली 1885मध्ये. ठीक. 1885मध्ये INC स्थापन झाली. ठीक. काय ड्रॉइंग आहे यार श्रद्धा तुझीशी. 1 2 3 4 5 असा काहीतरी आहे ना त्यांच्या हाताचा, काहीतरी असा खाली दिलेला आहे मी ते सिम्बॉल. ठीक. तर स्थापना केव्हा झाली INCची? तर स्थापना झाली 1885मध्ये. संस्थापक कोण होते? ॲलन ऑक्टिव्ह होम होते संस्थापक, ते होते. ठीक. पहिलं अधिवेशन कुठे झालं? बॉम्बे गोकुलदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये. ब्रिटिश सिव्हिल अधिकारी होते ॲलन ऑक्टिव्ह. उपस्थित साधारण 72 प्रतिनिधी होते. हा प्रश्न येऊन गेलेला आहे. 72च्या जागी 73 दिलेलं स्टेटमेंटमध्ये विचारलेलं आहे की भाई चुकीचा स्टेटमेंट कोणता आहे? ठीक. तर इल्बर्ट बिलचा वाद या संघटनेच्या स्थापनेमागील त्वरित कारण काय होतं बघा. तर इल्बर्ट बिलचा वाद, आता हा वाद काय होता नेमकं? सॉरी तुम्हाला दिसत नसेल, रेकॉर्डिंगमध्ये दाखवते, 1 सेकंड. या संघटनेच्या स्थापनेमागील त्वरित कारण काय होतं? तर स्थापना कसं काय करण्यात आली, कसं काय तुम्ही स्थापना केली INCची, असा जर प्रश्न विचारत असेल तर त्वरित कारण होतं इल्बर्ट बिलचा वाद. तर इल्बर्ट बिल काय झालं होतं बघा, आपल्या देशात 1862मध्ये कोर्ट होते. ठीक. स्थापन झाले होते 3 कोर्ट. आणि तिथे ना जज वगैरे होते, पण जज कोण होते? तर ब्रिटिश जज होते. तर झाला काय विषय, ब्रिटिश जज जे होते ना ते इंडियन जर कोणी भारतीय व्यक्ती असेल और कोणी ब्रिटिश व्यक्ती आहे त्याने काही गुन्हा केला असेल तर त्या गुन्ह्याची शिक्षा ते देत होते. पण INCनी, म्हणजे INC तयार होण्याच्या अगोदर भारतीय जे मोठे मोठे काय म्हणतात, काय, 1 सेकंड, जे
व्यक्ती होते आपल्या देशात जे पुढाकार घेत होते इंडिपेंडन्ससाठी. तर त्यांनी म्हटलं की बाई आम्हाला पण कुठला तरी पद मिळावं यामध्ये. पद मिळाल्यानंतर जजेसचा वगैरे पद मिळायला लागला भारतीयांना. पण विषय झाला असा की भारतीय जे होते ते ब्रिटिश लोकांचे पण न्यायनिवाडे करायला लागले. ही गोष्ट ब्रिटिश लोकांना पचत नव्हती. ही गोष्ट ब्रिटिश व्यक्तींना पचत नव्हती की हे आपल्याला कमी समजायचे, खालचे समजायचे. हे खालचे लोक आपल्याला कसं न्यायनिवाडा देणार, यामुळे ते काय झाले, वाद सुरू झाले होते त्या काळात. तर वाद सुरू झाल्यानंतर ब्रिटिश जज जे होते, जे कोर्टातील जज होते, त्यांनी पण हा वादाला सहकार्य केले की ह्यांचं बरोबर आहे की ब्रिटिश लोकांना न्यायनिवाडे देणारे हे लोक कोण, हे कोण सांगणार आहे असं. ठीक, तर त्यामुळे विषय असा झाला की इल्बर्ट बिलचा वाद झालेला आणि त्यामुळे त्वरित मुख्य कारण हे आहे की संघटना स्थापन करण्यात आली. ठीक, समजलं का तुम्हाला? तर अडखळत अडखळत बोलते किंवा शब्द मला एकदम लक्षात येत नाहीत, लागेल सवय, वेळ लागेल थोडासा, पण होऊन जाईल. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा सिद्धांत थेरी काय होती? तर सेफ्टी वॉल थेरी होती. तर सेफ्टी वॉल थेरी कोणी आणली? लाला लजपत राय यांनी. सेफ्टी वॉल थेरी अशी मानली जाते की ब्रिटिशांनी भारतीय राजकीय असंतोषासाठी INCची स्थापना एक प्रकारचा सुरक्षित मार्ग, वॉल म्हणजे सुरक्षित मार्ग म्हणून केली. असं विचारू शकता तुम्हाला, वॉल म्हणजे काय, कोणी दिली ही थेरी वगैरे, ज्यामुळे प्रचंड उठाव आंदोलन टळतील, हे मुख्य लाला लजपत राय यांनी मांडले. टिप, याचा आधार आहे ॲलन ऑक्टिव्हम ह्यूम. ठीक, कॉन्स्पिरेसी थेअरी RP दत्त. RP दत्तनी राजनी पामे दत्त ने कॉन्स्पिरेसी थिअरी मांडली की INC ब्रिटिशांच्या एक षडयंत्र भाग होती, ज्यात लोक उठावाला भडकू नये म्हणून काँग्रेस तयार करण्यात आली, INC तयार करण्यात आली. लाइटनिंग कंडक्टर थेअरी कोणी आणली? गोपालकृष्ण गोखले. आता गोपालकृष्ण गोखले ना महात्माजींचे राजकीय गुरु होते. ठीक, त्यांचे हे एक लक्षात ठेवा. लाइटनिंग कंडक्टर थिअरी यानुसार INCचा हेतू वास्तविक राष्ट्रवादी लोकांच्या आवाजाला एक व्यासपीठ देणं होता आणि ॲलन ऑक्टिव्हम ह्यूम यांना लाइटनिंग कंडक्टर सारखा वापर करून तो आवाज एकत्र केला गेला. सो जर तुम्हाला माहीत असेल तर हे ठीक आहे, फक्त लक्षात ठेवा की ही थेअरी कोणी आणली किंवा आली वगैरे. ठीक, कशासाठी आली वगैरे. ठीक, सो इथे लक्ष द्या जरा. जरी ॲलन ऑक्टिव्हम ह्यूमनी स्थापना केली होती INCची, पण अध्यक्षपद पहिले कोणाला होते माहिती आहे का? योमेशचंद्र बॅनर्जी यांना पहिले अध्यक्षपद दिलं होतं. हे बघा, मी तुम्हाला दाखवते साईन, INCची साईन अशी आहे. महत्त्वाचे काँग्रेस अधिवेशन, एक झलक बघा, इम्पॉर्टंट सेशन. आता तुम्हाला मी सांगणार आहे इम्पॉर्टंट सेशन हँड रिटन. का इम्पॉर्टंट सेशन सांगणार आहे? कारण प्रश्न विचारत आहेत, पहिलं अधिवेशन कोणी केलं किंवा पहिलं अधिवेशन केव्हा झालं. ठीक, त्याचे अध्यक्षपद कोणाकडे होते किंवा ते कुठे होते, असं काही प्रश्न विचारत आहेत. सो बघा, पहिलं जे सेशन होतं, फर्स्ट सेशन, फर्स्ट सेशन जे होतं ना, ते देण्यात आलं 1895 मध्ये. कोणाकडे देण्यात आलं? योमेशचंद्र बॅनर्जी. एक्सलेंट, बॅनर्जी. व्यवस्थित लिहिते थोडंसं इथे. ठीक, योमेशचंद्र बॅनर्जी फर्स्ट सेशन केलं त्यांनी. कुठे? बॉम्बे येथे. 72 काय म्हणतात डेलिगेट्स, म्हणजे लोक तिथे जमा होते. ठीक, सेकंड सेशन कोणी स्थापन केलं? अध्यक्षपद कोणी केलं सेकंड सेशनमध्ये? तर ते दादाभाई नौरोजी होते. 1886, 1893 आणि 1906 हे त्यांचे 3 सेशन होते, हे लक्षात ठेवा. ठीक, दादाभाईंचे. ठीक, परत थर्ड सेशन केव्हा झाले? 1876 मध्ये. कोणी केलं हे थर्ड सेशन? त्याबजी यांनी केलं, बद्रुद्दीन त्याबजी. त्याबजी हे पहिले मुस्लिम होते. ठीक, पहिले मुस्लिम होते. घाण हँडरायटिंग येते यार माझी.
ठीक, पहिले मुस्लिम. अजून काय, फोर्थ सेशन. तर फोर्थ सेशन कोणी केलं? जॉर्ज यूल. जॉर्ज यूल विचारलेलं आहे हा. जॉर्ज यूल यांनी केलं फोर्थ सेशन. कुठे झाला? दुसरं आणि तिसरं सेशन कलकत्ता येथे झाला आणि चौथं सेशन जे आहे ते अलाहाबादमध्ये झाला. ओके, अलाहाबाद. ठीक. परत 1896चं जे सेशन होतं, इम्पॉर्टंट सांगते तुम्हाला. 1896चं ते कलकत्ता येथे झालेलं. तिथे आपलं पहिली वेळेस नॅशनल सॉन्ग जनगण मन जे आहे, जे सॉरी अँथम आहे आपलं, नॅशनल सॉन्ग नाही आहे. जनगण मन नॅशनल अँथम आहे. नॅशनल सॉन्ग आणि नॅशनल अँथम दोन्ही म्हणण्यात आलं पहिली वेळेस. ओके. आणि नॅशनल सॉन्ग जे आहे ते बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी दिलेलं आहे. वंदे मातरम हे त्यांच्या आनंदमठ कादंबरीतून. आणि नॅशनल अँथम जे आहे रवींद्रनाथ टागोर यांच्यातर्फे लिहिलं गेलं आहे. ओके. 1901 जर पाहायचं झालं तर हे पण कलकत्तामध्ये झालेलं होतं सेशन. यामध्ये महात्मा गांधी पार्टिसिपेट झाले होते पहिली वेळेस. ठीक. अजून थांबा, एक इरेज करते मी. महात्मा गांधी पार्टिसिपेट झाले होते, नॉट अध्यक्ष. ठीक, एक सेकंड. इम्पॉर्टंट सेशन अजून एक आहे, ते म्हणजे 1905चं सेशन इम्पॉर्टंट आहे. या काळात काय झालं होतं? बंगालची फाळणी झाली होती, आठवते का? 1905च्या सेशनमध्ये गोपालकृष्ण गोखले होते. गोपालकृष्ण गोखले जे होते ते हे सेशन कुठे झालं होतं? तर बनारसमध्ये झालं होतं. बनारस. ओके. तर यांनी स्वदेशी चळवळ सुरू केली होती त्यावेळेस. स्वदेशी चळवळ. तर स्वदेशी चळवळमध्ये 4 होते रिझोल्युशन. ते पहिले शब्द येत नाही मला मराठीमध्ये रिझोल्युशनचा. स्वराज, स्वदेशी, बॉयकॉट अँड एज्युकेशन, नॅशनल एज्युकेशन असा शब्द होता. ठीक. 1907मध्ये रसबिहारी घोष यांनी सुरतमध्ये हे सेशन केलं होतं. आणि याच्यामध्ये 1907मध्ये यामध्ये काय झाला होता विषय माहिती आहे का तुम्हाला? आठवते का यामध्ये काय विषय झाला होता? की जहाल आणि मवाळ यांची फूट पडली होती. जहाल व मवाळ येथे बंगालची फाळणी झाली, बंगालची फूट पडली आणि 1907मध्ये जहाल मवाळांची फूट पडली. ठीक. 1911मध्ये काय झालेला? 1911 हे कलकत्तामध्येच झाला होता. ठीक. एक सेकंड. कलकत्तामध्ये झालेला. ठीक, एवढं लक्षात ठेवा. 1916मध्ये अंबिका मजुमदार. 1916मध्ये अंबिका मजुमदार यांनी लखनौ येथे सेशन घेतला. लखनौ. 1916चं लक्षात ठेवा यार. तर काय झालं की या काळात मुस्लिम लीग आणि INC हे एकत्र झाले. ठीक. मुस्लिम लीग आणि INC. मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मुस्लिम लीग केव्हा स्थापन झाली आणि कोणता ब्रिटिश अधिकारी त्या काळात होता. ठीक. कोणी मदत केली यार मुस्लिम लीग स्थापन करण्यामध्ये हे पण सांगा. 1916 झाला ना? बस एवढे बस आहेत, इनफ आहेत एवढे. TCS साठी नंतर सांगेन आणि TCS साठी मला डबल लेक्चर घ्यायलाच लागेल. ठीक आहे. सो ठीक, एवढं तरी ओके आहे. बाकी एक मला सांगायचं होतं तुम्हाला की राजेंद्र प्रसाद हे फर्स्ट राजेंद्र प्रसाद फर्स्ट प्रेसिडेंट होते. ओके. 1939मध्ये राजेंद्र प्रसाद. आणि कसं लक्षात ठेवायचं फर्स्ट प्रेसिडेंटला? राष्ट्रपती म्हणून राजेंद्रनी केला. ठीक. राष्ट्रपती म्हणून कोणी केला? राजेंद्र प्रसाद यांनी केला. राजांनीच केला. ठीक. मदन मोहन मालवीय जे होते
त्यांनी खूप वेळा INCचे अध्यक्षपद म्हणजे केलेले आहे. अध्यक्षपद जास्त वेळा कोणी केलेलं आहे तर मदन मोहन मालविया, यम. ओके, यमाने केलेला आहे. ठीक. पर JB कृपलानी जे होते, JB कृपलानी हे राष्ट्रपती होते इंडिपेंडन्सच्या टायमिंगला. इंडिपेंडन्स. आणि यंगेस्ट राष्ट्रपती कोण होते तर यंगेस्ट राष्ट्रपती आपले अब्दुल कलाम होते. ठीक. सॉरी अबुल कलाम आझाद. ठीक. अब्दुल कलाम वेगळे, अबुल कलाम आझाद वेगळे. ओके. सो आय थिंक सो इथे लेक्चर संपलेलं आहे. मला अजून काही आठवते का, पाहते मला काय आठवते का. ठीक आहे, झालेलं आहे लेक्चर व्यवस्थित. आय थिंक सो. समजलं का तुम्हाला? नाही समजलं पण परत एकदा व्यवस्थित ध्यान देऊन लेक्चर पहा. लेक्चर मोस्टली 1x मध्येच पहा, जास्त स्पीड वाढवू नका, कारण जास्त स्पीड वाढवली की नाही लक्षात राहत नाहीत गोष्टी. त्यामुळे 1x मध्ये पाहायचं ट्राय करा. ठीक. लेक्चर कसं वाटलं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि ग्रुप सी साठी हे लेक्चर खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. यामधले प्रश्न येऊ शकतात 100%. जे काही प्रश्न आले ना, मी तुम्हाला एक्झाममध्ये जर प्रश्न आले ना, मी तुम्हाला दाखवेन की बघा हे प्रश्न आला होता, एवढंच करायचं होतं. ठीक. सो बेस्ट ऑफ लक, चांगला अभ्यास करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. पुन्हा एकदा जय हिंद.